Hello everyone, welcome in SRG Technical. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम्पल 6.3.21 एक्झाम्पल नंबर 6.3.21 कॅल्क्युलेट करंट फ्लोईंग थ्रू 2 ओहम रेजिस्टर इन फिगर P 6.3.21 बाय यूजिंग सुपरपोजिशन थेरम. ओके, करंट कॅल्क्युलेट करायचा आहे. 2 ओहम या रेजिस्टरमधून प्रवाहित होणारा करंट आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे दिलेल्या फिगर P 6.3.21 या नेटवर्कमधून. ठीक आहे, तर आता ह्या नेटवर्कमध्ये 3 सोर्सेस आहेत, 3 व्होल्टेजचे सोर्स आहेत. ओके, प्रत्येकी 5 व्होल्टचाच आहे. 5 व्होल्ट्स 5 व्होल्ट्स 5 व्होल्ट्स इथे आपण पाहू शकतो. आणि जो 2 ओहमचा रोधक आहे तो इथे दिलेला आहे. या रोधकामधून प्रवाहित होणारा करंट आपल्याला सुपरपोजिशन थेरम याच्या मदतीने आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके, अशा प्रकारचा प्रश्न विंटर 16च्या परीक्षेमध्ये 4 मार्कला विचारला होता. तर पहा सोल्युशन. द 2 5 व्होल्ट सोर्सेस ऑन RHS उजव्या बाजूला असलेले RHS राईट हँड साईडला बाजूला असलेले 2 5 व्होल्टचे जे व्होल्टेज सोर्स आहेत इन फिगर P 6.3.21 आर इन सिरीज. ते एकमेकाला कसे आहेत, सिरीजमध्ये आहेत. हेन्स द गिवन सर्किट मॉडिफाईज ॲज शोन इन फिगर P 6.3.21. ओके, 21A. तर पहा, उजव्या बाजूचे 2 5 व्होल्टचे जे व्होल्टेज सोर्स आहेत ते एकमेकाला सिरीजमध्ये आहेत. त्यामुळे हे पुढे जाऊन नेटवर्क मॉडिफाय होईल, त्याच्यामध्ये बदल होईल. पहा कसं होणार. इकडे पहा, 5 व्होल्टचा व्होल्टेज सोर्स ॲज इट इज राहील. 2 ओहम 3 ओहम 5 ओहम 5 ओहम. ओके, इथे पहा 5 ओहम 5 ओहम हे रोधकसुद्धा एकमेकाला सिरीजमध्ये आहेत, यांची बेरीज होईल. ओके, पुन्हा इकडे जे व्होल्टेज सोर्स होते किंवा हे जे रोधक आहेत यांचीसुद्धा काय होईल, बेरीज होईल. 7 अधिक 3 10, 10 अधिक 5 15, हा 15 ओहमचा रोधक इकडे बनेल आणि हे जे 2 व्होल्टेज सोर्स होते यांची बेरीज होईल. ओके, मग किती होईल, 10 व्होल्ट. ठीक आहे, अशा पद्धतीने फिगर 6.3.21A मध्ये दाखवल्याप्रमाणे सर्किट मॉडिफाय होईल. तर पहा नेक्स्ट फिगर 6.3.21B मध्ये. ओके, बी मध्ये मॉडिफाईड झालेलं जे नेटवर्क आहे, सर्किट आहे, ते व्यवस्थित दाखवलेलं आहे. 5 व्होल्टचा व्होल्टेज सोर्स आहे, 2 ओहम 3 ओहम 10 ओहम 15 ओहम 10 व्होल्ट. ओके, तर पहा नेक्स्ट आता सुपरपोजिशन थेरम इथे वापरता येईल. स्टेप नंबर 1 मध्ये काय करायचं आहे, फाइंड करंट IL डॅश ओनली ड्यू टू 5 व्होल्ट सोर्स. 5 व्होल्ट हा व्होल्टेज सोर्स ॲक्टिव्ह ठेवायचा आहे. जो राईट हँड साईडचा 10 व्होल्टेजचा व्होल्टेज सोर्स होता तो शॉर्ट होईल, आता तो नाहीसा होईल. ओके, मग 5 व्होल्ट हा व्होल्टेज सोर्स ॲक्टिव्ह असताना ह्या 2 ओहम या रेजिस्टरमधून प्रवाहित होणारा करंट जो आहे आपल्याला फाइंड आउट करावा लागेल, जो की तो I डॅश असेल. ठीक आहे, तर पहा नेक्स्ट सर्किट मॉडिफाईड कसं होईल. 10 ओहम आणि 15 ओहम हे दोन्ही एकमेकाला पॅरललमध्ये आहेत. पॅरललमध्ये असतील तर अंशात गुणाकार घेतो आणि छेदात आपण बेरीज घेतो. 10 गुणिले 15 150 होईल, छेद 10 अधिक 15 25 होईल. 150 छेद 25. ओके, हा भाग घालवला की आपल्याला 6 ओहम हा समतुल्य रोधक मिळेल. इथे या 2 रोधकांच्या ऐवजी 6 ओहम हा एकच समतुल्य इक्विव्हॅलंट रोधक मिळेल आपल्याला. ठीक आहे, तर आता बघा नेक्स्ट नेटवर्क कशा पद्धतीने मॉडिफाईड होईल. 5 व्होल्टचा व्होल्टेज सोर्स, 2 ओहम 3 ओहम आणि हा जो इक्विव्हॅलंट रेजिस्टर होता 6 ओहमचा तो इथे सिरीजमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हे तिन्ही रेजिस्टर सिरीजमध्ये मिळतील. 2 + 3 + 6 सिरीजमध्ये असल्यामुळे बेरीज होईल बरोबर 11. ओके, हा 11 ओहमचा जो रेजिस्टर आहे तो टोटल रेजिस्टन्स असेल I डॅश फाइंड आउट करण्यासाठी. ठीक आहे, फ्रॉम फिगर P 6.3.21D वी गेट I डॅश इक्वल्स टू. मग बेसिक ओहम्स लॉनुसार आपण I डॅश फाइंड आउट करू शकतो. ओहम्स लॉ काय सांगतोय, करंट बरोबर व्होल्टेज छेद रेजिस्टन्स. व्होल्टेज किती आहे, 5 व्होल्ट आहे, छेद रेजिस्टन्स 11 ओहम इक्वल्स टू 0.45 अँपियर हा आपल्याला करंट मिळेल I डॅश. ओके, फक्त 5 व्होल्ट हा व्होल्टेज सोर्स ॲक्टिव्ह असताना. स्टेप नंबर 2 मध्ये आता आपल्याला I डबल डॅश फाइंड आउट करावा लागेल. 10 व्होल्ट सोर्स ॲक्टिव्ह असताना 10 व्होल्टचा जो व्होल्टेज सोर्स आहे तो आता ॲक्टिव्ह राहील आणि इकडे जो लेफ्ट हँड साईडला 5 व्होल्टचा जो व्होल्टेज सोर्स होता तो काय असेल, आता शॉर्ट असेल. ठीक आहे, I2 डबल डॅश आपल्याला इथे फाइंड आउट करावं लागेल. तर पहा 5 व्होल्टचा जो व्होल्टेज सोर्स होता त्याला शॉर्ट केल्यानंतर हे 2 आणि 3 ओहमचे जे रोधक आहेत हे सिरीजमध्ये आहेतच. ओके, यांची बेरीज किती होईल, 5
ओहमचा रोधक इथे बनेल. पुन्हा हा 5 ओहमचा जो रोधक आहे तो 10 ओहम या रोधकाला कसा आहे, पॅरलल आहे. ओके. तर पहा अशा पद्धतीने पॅरलल असेल तर आपण अंशात गुणाकार घेतो, छेदात बेरीज घेतो. 10 गुणिले 5 50 छेदात 5 अधिक 10 15 50/15 हा सॉल्व्ह केल्यानंतर भागाकार सॉल्व्ह केल्यानंतर 3.33 हे येथील ह्या दोन रोधकांच्या ऐवजी हा एक इक्विव्हॅलंट रोधक समतुल्य रोधक आपल्याला 3.33 ओहमचा मिळेल. पुन्हा पहा 3.33 आणि हा 15 ओहमचा रोधक हे एकमेकाला सिरीजमध्ये येतील. नेक्स्ट डायग्राममध्ये दाखवलेलेच आहे. 3.33 अधिक 15 म्हणजेच 18.33 हा एकच टोटल रोधक RT आपण ज्याला म्हणू तो इथे बनेल. ठीक आहे. मग RT बनल्यानंतर 15 अधिक 33 ठीक आहे 18.33 ओके. RT टोटल रेझिस्टन्स बनलेला आहे. देअरफॉर I2 आपल्याला फाइंड आउट करावा लागेल. I2 आपण बेसिक ओम्स लॉने फाइंड आउट करू शकतो. अजून I डबल डॅश आपण फाइंड आउट केलेला नाही आहे. I2 फाइंड आउट करतोय. I2 इक्वल्स टू 10 व्होल्ट अंशात व्होल्ट छेदात रेझिस्टन्स 10 व्होल्ट डिवायडेड बाय 18.33 ओहम इक्वल्स टू 0.55 अँपिअर हा टोटल करंट I2 मिळाला आहे, जो की 10 व्होल्ट हा व्होल्टेज सोर्स ॲक्टिव्ह असतानाचा आपल्याला मिळाला आहे. आता पुढे पहा फ्रॉम फिगर P6.3.21 F वी गेट ओके. फिगर 6.3.21 F वरून ओके ह्या फिगरवरून आपल्याला काय लक्षात येते की I2 डबल डॅश फाइंड आउट करायचा आहे. I2 डबल डॅश फाइंड आउट करण्यासाठी हा जो I2 आता आपल्याला मिळाला आहे I2 समथिंग 0.55 अँपिअर मिळाला आहे. ओके. तर पहा याचं करंट विभाजन होईल. करंट डिव्हिजन होईल I डबल डॅश इक्वल्स टू 10 डिवायडेड बाय 5 प्लस 10 इंटू टोटल करंट I2. आता पहा ज्या ब्रांचमधून करंट प्रवाहित होणारा काढायचा नाही आहे म्हणजेच ह्या 10 ओहम या रोधकामधून करंट प्रवाहित होतोय परंतु तो काढायचा नाही आहे. ठीक आहे. तोच अंशात घ्यायचा. ओके. तोच नेमका अंशात घ्यायचा. ओके. I डबल डॅश इक्वल्स टू 10 डिवायडेड बाय 5 प्लस 10 आणि छेदात दोन पॅरलल रोधकांची बेरीज गुणिले त्याला गुणिले टोटल करंट म्हणजेच करंट डिव्हिजन करंट विभाजन होईल इथे 10/15 इंटू 0.55 ओके 10 डिवायडेड बाय 15 इंटू 0.55 हे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला 0.37 अँपिअर हा करंट मिळेल डाऊनवर्ड डिरेक्शनला. स्टेप नंबर 3 मध्ये फाइंड करंट I थ्रू 2 ओहम. आता 2 ओहम या रोधकामधून प्रवाहित होणारा करंट आपण फाइंड आउट करू शकतो. ओके. I इक्वल्स टू I डॅश मायनस I डबल डॅश इक्वल्स टू 0.45 मायनस 0.37 इक्वल्स टू 0.08 अँपिअर. हा इतकाच करंट फक्त 2 ओहम या रोधकामधून प्रवाहित होत होता. तर पहा नेक्स्ट एक्झाम्पल जो आहे एक्झाम्पल नंबर 6.3.22 यूज सुपरपोजिशन थेरम टू फाइंड द व्होल्टेज V in the network shown in figure P6.3.22. ओके. फिगर P6.3.22 मध्ये दाखवल्याप्रमाणे सुपरपोजिशन थेरम वापरावा लागेल आपल्याला. आता याच्यामध्ये पहा AC सोर्स दिलेले आहेत. ACचा करंट सोर्स आहे. ओके. ठीक आहे. पुन्हा पहा हा जो आहे ACचा व्होल्टेज सोर्स आहे 50 ॲट अन अँगल इथे प्लस मायनस जरी दिसत असलं तरी सिम्बॉलवरून लक्षात येते. ओके. 50 ॲट अन अँगल 90 डिग्री हा ACचा सोर्स आहे. ठीक आहे. हा सुद्धा ACचा सोर्स आहे. करंट सोर्स आहे आणि हा व्होल्टेज सोर्स आहे. सोल्युशन पहा लेट Z1 3 प्लस J4 इक्वल्स टू 5 ॲट अन अँगल 33 ओहम. ओके. म्हणजेच इम्पिडन्स इथे फाइंड आउट केला अँड Z2 इक्वल्स टू 0 मायनस J4 इक्वल्स टू 4 ॲट अन अँगल मायनस 90 डिग्री. ओके. तर पहा हा जो कॅपॅसिटर आहे इथं कॅपॅसिटर दिलेला आहे, इथे एक रेझिस्टर आहे, इथे एक इंडक्टर आहे. ठीक आहे. तर पहा काय करायचं आहे लेट अस फाइंड करंट I1 थ्रू Z1 इन ऑर्डर टू फाइंड V1. ओके. करंट I1 फाइंड आउट करावा लागेल Z1 मधून प्रवाहित होणारा. ओके. इन ऑर्डर टू फाइंड V1 आपल्याला फाइंड आउट करावा लागेल. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे यूज सुपरपोजिशन थेरम टू फाइंड द व्होल्टेज V. व्होल्टेज V फाइंड आउट करायचं आहे सुपरपोजिशन थेरम वापरून. व्होल्टेज V फाइंड आउट करायचं आहे. व्होल्टेज V फाइंड आउट करण्यासाठी करंट फाइंड आउट करावा लागेल. ओके. Z1 मधून प्रवाहित होणारा करंट फाइंड आउट करावा लागेल. Z1 मधून प्रवाहित होणारा करंट फाइंड आउट केला की आपल्याला काय मिळेल V मिळेल. ओके. तर पहा सुपरपोजिशन थेरम यूज करायचे आहे. स्टेप 1 फाइंड I1 डॅश ओनली ड्यू टू द करंट सोर्स. म्हणजेच फक्त आता सुरुवातीला करंट सोर्स ॲक्टिव्ह ठेवायचा. हा व्होल्टेज सोर्स आहे तो शॉर्ट करायचा आहे. ओके. पहा मग त्यावरून आपल्याला I1 डॅश हा फाइंड आउट करता येईल. Z1 प्लस Z2 इक्वल्स टू इकडे पहा हा व्होल्टेज सोर्स शॉर्ट केल्यानंतर हा व्होल्टेज सोर्स शॉर्ट केल्यानंतर हे दोन्ही इम्पिडन्स कसे होतील एकमेकाला कसे होतील पॅरलल असेल तर आपण बेरीज करायचं आहे. 3 प्लस J4 मायनस J4 म्हणजेच काय की बेरीज करत असताना आपल्याला दोन्ही क्वांटिटीज या रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये लागतील.
दोन्ही क्वांटिटीज रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये आहेत 3 + J4 - J4 ओके. इथं हा कॅपॅसिटरचा फक्त -J4 येईल कारण का त्याचा जो रिअल पार्ट आहे तो इथे नाही आहे ओके. हा पहा हा Z1 - J4 कॅपॅसिटर जो आहे तो Z1 असेल, याचा रिअल पार्ट नाही आहे. हा 3 + J4 ह्याचा रिअल पार्ट पण आहे आणि इंडक्टिव्ह पार्ट पण आहे 3 + J4 ठीक आहे. हा एक दुसरा इम्पिडन्स आहे Z1 + Z2 यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, बेरीज करण्यासाठी दोन्ही क्वांटिटीज या रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये लागतील. 3 + J4 - J4 = 3 + J0 म्हणजे +J4 - J4 कॅन्सल होईल. 3 + J0 3 ॲट अँगल 0 डिग्री हा पोलर फॉर्ममध्ये आपल्याला क्वांटिटी मिळेल ओके. 3 ला कन्व्हर्जन तुम्ही जर केलं रेक्टँग्युलरचं पोलर तर 3 ॲट अँगल 0 डिग्री आपल्याला मिळेल. Therefore I1 dash equals to Z2 divided by Z1 plus Z2 म्हणजेच काय, I1 dash आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. I1 dash आता पहा I1 dash कसा फाइंड आउट करणार, व्ही या पॉईंटकडे प्रवाहित होणारा करंट फाइंड आउट करायचा आहे. जसे की हा जो इम्पिडन्स आहे -J हा Z1 आहे आणि Z2 आहे ठीक आहे. म्हणजेच हा तर शॉर्ट असणार आहे ओके. मग आता इथे करंट डिव्हिजन रूल इथे वापरावा लागेल. करंट डिव्हिजन रूल कसा वापरणार, हा Z1 आणि हा Z2. करंट डिव्हिजन रूल काय सांगतोय, ज्या ब्रांचमधून प्रवाहित होणारा करंट आपणाला फाइंड आउट करायचा नाही तो अंशात घ्यायचा म्हणजे Z2 अंशात येईल छेदात Z1 + Z2 होईल गुणिले हा टोटल करंट जो दिलेला आहे 10 ॲट अन अँगल 0 डिग्रीचा तो इथे गुणाकारात येईल. इथे पहा I1 dash equals to Z2 divided by Z1 plus Z2 into I. Therefore, I1 dash equals to 4 at an angle -90 degree divided by 3 at an angle 0 degree equals to 1.33 at an angle -90 degree ampere. Okay, equals to 1.33 at an angle -90 ampere. ओके इक्वल्स टू 0 - J 1.33 अँपिअर. म्हणजेच हा जो पोलार फॉर्ममध्ये करंट मिळाला होता त्याला रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये केला. 0 - J 1.33 हा रेक्टँग्युलरमध्ये का केला की नंतर स्टेप 2 नंतर आपल्याला या दोघांची बेरीज घ्यायची आहे म्हणून. ओके तर पहा स्टेप 2 आता पहा I इक्वल्स टू 10 ॲट अन अँगल 0 डिग्री हा पहा I1 मिळतोय आपल्याला इथे -J4 ही Z1ची ब्रांच आहे, ही Z2ची ब्रांच आहे ओके. स्टेप 2 फाइंड I1 डबल डॅश ओनली ड्यू टू द व्होल्टेज सोर्स. ओके आता व्होल्टेज सोर्स काय करायचा आहे, ॲक्टिव्ह ठेवायचा आहे स्टेप 2 मध्ये. व्होल्टेज सोर्स कुठे 50 ॲट अन अँगल 90 डिग्री जो होता. करंट सोर्स ओपन राहील, ओपन राहिल्यामुळे ही ब्रांच जी आहे म्हणजे ओपन राहिल्यामुळे याचा कनेक्शनचा काही संबंध येणार नाही ठीक आहे. हा एक ब्रांच आणि हा एक ब्रांच फक्त आता शिल्लक राहतील. ते पण दोन्ही एकमेकाला कसे आहेत सिरीजमध्ये आहेत. ओके फ्रॉम फिगर P 6.3.22b we get I1 double dash equals to 50 at an angle 90 degree divided by Z1 plus Z2 equals to 50 at an angle 90 degree 3 at an angle 0 degree. म्हणजेच काय इथे बेसिक ओम्स लॉ इथे यूज केलेला आहे I1 डबल डॅश फाइंड आउट करण्यासाठी. अंशात व्होल्टेज घेतलेला आहे, छेदात तुमचा जो रोधक आहे Z1 प्लस Z2 यांची टोटल बेरीज घेतलेली आहे ठीक आहे. यांची टोटल बेरीज किती येते 3 ॲट अन अँगल 0 डिग्री पोलरमध्ये. आता पहा भागाकार करायचा आहे. भागाकार करण्यासाठी दोन्ही क्वांटिटी आपल्याला पोलार फॉर्ममध्ये लागतील ठीक आहे. तर त्यासाठी बघा 50 ॲट अन अँगल 90 म्हणजेच 50 ॲट अन अँगल 90 डिग्री डिवाइडेड बाय 3 ॲट अन अँगल 0 डिग्री. रेझिस्टिव्ह पार्टचा भागाकार होईल आणि अँगल यांची वजाबाकी होईल. म्हणजेच 50 डिवाइडेड बाय 3 16.67 आणि 90 - 0 90 होईल. ओके I1 डबल डॅश इक्वल्स टू 16.67 ॲट अन अँगल 90 डिग्री अँपिअर. तर पहा हा सुद्धा I1 डबल डॅश आपण पोलारचा रेक्टँग्युलरमध्ये कन्वर्ट केला 0 + J 16.67 अँपिअर कारण की बेरीज करायची आहे. ओके स्टेप 3 फाइंड I1 अँड V1. आता सुरुवातीला I1 फाइंड आउट करावा लागेल. I1 बार इक्वल्स टू I1 डॅश प्लस I1 डबल डॅश बार इक्वल्स टू 0 - J 1.33 प्लस 0 प्लस J 16.67 इक्वल्स टू 0 प्लस J 15.33 अँपिअर इक्वल्स टू 15.33 ॲट अन अँगल 90 डिग्री. आपल्याला हा I1 मिळतोय. आता V1 कसा फाइंड आउट करणार, V1 सोपा आहे. बेसिक ओम्स लॉने व्होल्टेज इक्वल्स टू करंट गुणिले रेझिस्टन्स. आता रेझिस्टन्स इथे येणार नाही, इथे इम्पिडन्स येईल Z1 ठीक आहे. व्होल्टेज V1 इक्वल्स टू करंट तर आता आपण फाइंड आउट केला 15.33 ॲट अन अँगल 90 गुणिले Z1 म्हणजेच जो Z1 होता तो फाइंड आउट तो घ्यायचा आहे. ओके 15.33 ॲट अन अँगल 90 डिग्री इंटू Z1 गुणाकारात 5 ॲट अन अँगल 53. ओके तर किती येईल पहा, यांचा गुणाकार केल्यानंतर म्हणजेच रेझिस्टिव्ह पार्ट यांचा गुणाकार होईल आणि अँगल यांची बेरीज होईल. ओके 15.33 गुणिले 5 76.68 ॲट अन अँगल 90 अधिक 53 किती होईल 143 डिग्री व्होल्ट. ओके म्हणजेच टोटल V1 किती येतोय 67
76.68 ॲट अन अँगल 143 डिग्री व्होल्ट्स. ओके, इतका हा V1 आपल्याला मिळतोय. तर अशा पद्धतीचा हा जरा मिससेलनियस म्हणजे वेगळा प्रॉब्लेम जो आहे की ज्याच्यामध्ये दिलेले सोर्स जे आहेत ते पोलार फॉर्ममध्ये दिलेले आहेत. ओके, आणि ज्या क्वांटिटीज आहेत त्या इम्पिडन्समध्ये दिलेल्या आहेत. ओके, म्हणजेच रेझिस्टन्ससुद्धा त्यासुद्धा कशा आहेत, इम्पिडन्समध्ये दिलेल्या आहेत. आपणाला प्रॉब्लेम कशाही स्वरूपात देऊ द्यात, आपणाला सुपरपोजिशन थेरम विसरायचा नाही आहे. सुपरपोजिशन थेरम काय सांगतोय, एकावेळी एकच व्होल्टेज सोर्स किंवा करंट सोर्स ॲक्टिव्ह ठेवून दुसरा जो व्होल्टेज सोर्स किंवा करंट सोर्स आहे त्याच्या इंटरनल रेझिस्टन्सनुसार शॉर्ट किंवा ओपन करायचं आहे. ओके, आणि त्या ब्रांचमधून प्रवाहित होणारा करंट फाइंड आउट करायचा आहे. स्टेप नंबर 2मध्ये त्याच पद्धतीची स्टेप. ओके, मग स्टेप नंबर 3मध्ये दोन्ही व्होल्टेज सोर्स किंवा करंट सोर्स जे काय असेल ते तो ॲक्टिव्ह आहे असा गृहीत धरून जो फाइंड आउट केलेले करंट होते त्यांची बेरीज घ्यायची आहे. आता पहा, अशा प्रकारचा प्रश्न आहे. एक्झाम्पल 6.3.23 कॅल्क्युलेट करंट थ्रू 5 ओहम रेझिस्टर बाय युझिंग सुपरपोजिशन थेरम. ओके, 5 ओहम या रोधकामधून प्रवाहित होणारा जो करंट आहे तो फाइंड आउट करायचा आहे युझिंग सुपरपोजिशन थेरमने. फिगर P 6.3.23 15 व्होल्टचा एक व्होल्टेज सोर्स आहे, 10 व्होल्टचा एक व्होल्टेज सोर्स आहे, 10 ओहम, 15 ओहम, 5 ओहम. सोल्युशन स्टेप 1 फाइंड IL डॅश ओनली ड्यू टू द 15 व्होल्ट सोर्स. ओके, 15 व्होल्ट सोर्स ॲक्टिव्ह ठेवायचा आहे. हा 10 व्होल्टचा जो सोर्स आहे तो आता शॉर्ट होईल, म्हणजेच 5 आणि हे 15 एकमेकाला कसे होतील, पॅरलल असतील तर अंशात आपण काय घेतो पहा. ओके, ठीक आहे. इन फिगर P 6.3.23a टोटल रेजिस्टन्स सीन बाय द 15 व्होल्ट सोर्स इज गिवन बाय RT इक्वल्स टू 10 प्लस 5 पॅरलल 15. ओके, म्हणजेच एकंदरीत तिथे सर्व रोधके आहेत ते टोटल रेजिस्टन्स फाइंड आउट केले आहेत. RT1 15 व्होल्टच्या व्होल्टेज सोर्ससाठी तर पहा 10 अधिक 3.75 इक्वल्स टू 13.75 ओहम. Therefore I1 equals to 15 volt divided by 13.75 equals to 1.09 ampere. Therefore IL dash आता आपल्याला फाइंड आउट करायला लागेल. IL dash कसा फाइंड आउट करणार की टोटल करंट जो आहे तो करंट विभागला जाणार आता इथे या नोडला आल्यानंतर या ब्रांचमधून आणि या ब्रांचमधून करंट काय होईल, डिव्हिडेशन होईल. I1 तर इथे 10 ओहमच्या रोधकामधून पास होतोय, इथून पास झाल्यानंतर या पॉईंटकडे आल्यानंतर 5 ओहम या रोधकामधून जाणारा करंट आणि 15 ओहम या रोधकामधून जाणारा करंट हे विभागून जाणार आहेत. मग पहा इथे करंट डिव्हिजन रूल आपल्याला वापरावा लागेल. देअरफॉर IL डॅश इक्वल्स टू 15 डिवायडेड बाय 15 प्लस 5 इंटू 1.09 इक्वल्स टू 0.8175 अँपियर अपर डिरेक्शन. ओके, ठीक आहे. स्टेप नंबर 2मध्ये पहा, फाइंड IL डबल डॅश ओनली ड्यू टू 10 व्होल्ट सोर्स. आता 10 व्होल्टचा व्होल्टेज सोर्स ॲक्टिव्ह ठेवायचा आहे. इकडे जो 5 व्होल्टचा व्होल्टेज सोर्स होता, 15 व्होल्टचा जो व्होल्टेज सोर्स होता तो आता शॉर्ट होईल. तर पहा 10 व्होल्ट हा व्होल्टेज सोर्स ॲक्टिव्ह ठेवल्यानंतर आपल्याला RT इथे RT2 परत इथे फाइंड आउट करावा लागेल. कारण का हे 10 ओहमचा रोधक आणि हा 5 ओहमचा रोधक आता एकमेकाला पॅरलल होतील 15 ओहमच्या सिरीज रोधकाबरोबर. ठीक आहे. इन फिगर P 6.3.23b द टोटल रेजिस्टन्स सीन बाय द 10 व्होल्ट सोर्स इज गिवन बाय RT2 इक्वल्स टू 15 प्लस 5 पॅरलल 10 इक्वल्स टू 18.33 ओहम. ओके, देअरफॉर I2 इक्वल्स टू 10 डिवायडेड बाय 18.33 म्हणजेच I2 आपल्याला मिळतोय 18.33 इक्वल्स टू 0.5455 अँपियर. देअरफॉर IL डबल डॅश इक्वल्स टू 10 डिवायडेड बाय 10 प्लस 5 इंटू 0.5455. ओके, हा करंट डिव्हिजन रूल आहे 10 व्होल्ट. पहा 10 व्होल्ट या सोर्ससाठी RT2 हा सेकंड जो टोटल रेजिस्टन्स आहे तो आपण 18.33 फाइंड आउट केला. कारण कसं येईल पहा, 10 आणि 5 ओहमचे रोधक हे एकमेकाला पॅरलल आहेत. पॅरलल असतील तर यांचा दोघांचा अंशात गुणाकार येईल आणि छेदात बेरीज येईल. तो जितका रेजिस्टन्स येईल तो ह्याच्या 15 ओहमच्या रोधकासोबत सिरीजमध्ये असेल. यांची ॲडिशन घेतली तर आपल्याला I2 हा करंट मिळेल. I2 हा करंट आपल्याला बेसिक ओम्स लॉवरून काढता येईल. बेसिक ओम्स लॉ करंट फाइंड आउट करण्यासाठी काय सांगतोय, करंट इक्वल्स टू व्होल्टेज डिवायडेड बाय रेजिस्टन्स. व्होल्टेज किती आहे 10 व्होल्ट छेद रेजिस्टन्स किती आहे 18.33 बरोबर 0.5455 अँपियर. देअरफॉर IL डबल डॅश इक्वल्स टू 10 डिवायडेड बाय 10 प्लस 5. मग करंट डिव्हिजन रूल कसा वापरणार, टोटल आलेला करंट 0.5455 जो करंट होता तो विभागला जाईल. करंट डिव्हिजन रूल कसा वापरायचा आहे, ज्या ब्रांचमधून आपल्याला करंट फाइंड आउट करायला सांगितलेला आहे तो अंशात घ्यायचा नाही, दुसरा घ्यायचा. म्हणजेच हा 10 ओहमचा रोधक घ्यायचा. ठीक आहे. IL डबल डॅश इक्वल्स टू 10 डिवायडेड बाय 10 प्लस 5 इंटू टोटल करंट जो आहे 0.5455 हा सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला IL डबल डॅश मिळेल 0.3637 अँपियर.
Step number 3, find IL. Since IL dash and IL double dash flow in opposite direction to each other. म्हणजेच काय, IL dash आणि IL double dash हे एकमेकाला विरुद्ध दिशेने प्रवाहित होत आहेत. We get म्हणून त्यांची काय होईल, वजाबाकी होईल. IL equals to IL dash minus IL double dash. पहा इथे 0.8175 minus 0.3637 equals to 0.4538 ampere. हा टोटल करंट IL प्रवाहित होत होता 5 ओहम या रोधकामधून. तो आपण फाइंड आउट केला. ओके, तर पहा अशाच पद्धतीचं अजून एक एक्झाम्पल आहे. विंटर 17ला विचारलेलं आहे. एक्झाम्पल नंबर 6.3.24. कॅल्क्युलेट करंट थ्रू 10 ओहम रेजिस्टन्स इन द नेटवर्क शोन इन फिगर P 6.3.24 युजिंग सुपरपोजिशन थेरम. 10 ओहम या रोधकामधून प्रवाहित होणारा करंट जो आहे तो फाइंड आउट करायचा. IL इथे दिलेलंच आहे. ओके, सुपरपोजिशन थेरमने तो सॉल्व्ह करायचा आहे. तर पहा स्टेप नंबर 1मध्ये IL डॅश ओनली ड्यू टू 5 व्होल्ट सोर्स. आता फक्त स्टेप 1मध्ये 5 व्होल्ट हा व्होल्टेज सोर्स ॲक्टिव्ह ठेवायचा आहे. 7 व्होल्टचा जो व्होल्टेज सोर्स आहे तो आता शॉर्ट होईल. तो शॉर्ट झाल्यानंतर हा 10 ओहम आणि हा 20 ओहम एकमेकाला पॅरललमध्ये येतील. समांतर पॅरलल असतील तर आपण अंशात गुणाकार आणि छेदात बेरीज घेतो. 10 गुणिले 20 200 डिवायडेड बाय 10 अधिक 20 30 म्हणजेच 200 डिवायडेड बाय 30 होईल. ओके, तर पहा त्याचा जो समतुल्य रोधक आहे तो पुन्हा ह्या 8 ओहम या रोधकाशी कशामध्ये येईल, सिरीजमध्ये येईल. ओके, तर पहा 6.67 हा मिळतोय 10 पॅरलल 20 सॉल्व केल्यानंतर. ओके, हा 6.67 जो आहे तो 8 ओहमच्या रेजिस्टरसोबत सिरीजमध्ये असेल. 8 + 6.67 म्हणून यांची बेरीज होईल इक्वल्स टू 14.67 ओहम. हा RT आपल्याला इक्विव्हॅलंट टोटल रेजिस्टन्स मिळेल फ्रॉम फिगर P 6.3.24b. RT इक्वल्स टू 8 + 6.67 इक्वल्स टू 14.67 ओहम. मग I1 फाइंड आउट करता येईल. देअरफॉर I1 इक्वल्स टू 5 डिवायडेड बाय 14.67 ओहम्स लॉ. करंट बरोबर व्होल्टेज छेद रेजिस्टन्स. व्होल्टेज किती आहे 5 व्होल्ट छेद रेजिस्टन्स किती मिळवला 14.67 बरोबर 0.34 अँपिअर हा I1 मिळतोय. आता पहा फ्रॉम फिगर P 6.3.24a IL डॅश आपल्याला फाइंड आउट करावा लागेल. IL डॅश इथे पहा या शाखेतून म्हणजेच 8 ओहम या रोधकामधून I1 जो आहे 0.34 हा पास झाल्यानंतर इकडे काय होतोय तो विभागला जातोय. 10 ओहम या रोधकामधून प्रवाहित होईल आणि 20 ओहम या रोधकामधून प्रवाहित होईल. तो इथे विभागला जाईल. तर पहा फ्रॉम फिगर P 6.3.24a IL डॅश इक्वल्स टू 20 डिवायडेड बाय 10 + 20 इंटू 0.34 इक्वल्स टू 0.227 अँपिअर. हा करंट IL मिळेल आपल्याला. ओके, तर इथे पहा स्टेप 2 फाइंड IL डबल डॅश ड्यू टू 7 व्होल्ट सोर्स. IL डबल डॅश आता फाइंड आउट करायचा आहे. स्टेप 2मध्ये IL डबल डॅश फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला जो 5 व्होल्टचा व्होल्टेज सोर्स होता तो या स्टेपमध्ये आता इथे शॉर्ट करावा लागेल. ओके, तर पहा 5 व्होल्टचा व्होल्टेज सोर्स शॉर्ट केल्यानंतर 8 ओहम आणि 10 ओहम एकमेकाला पॅरलमध्ये होतील. ओके, पॅरललचा जो समतुल्य रोधक आहे आपल्याला 4.44 मिळेल. तो मिळालेला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स जो आहे तो 20 ओहम या रोधकासोबत सिरीजमध्ये असेल. 20 + 4.44 ओके किती येईल 24.44. फ्रॉम फिगर P 6.3.24d RT इक्वल्स टू 20 + 4.44 equals to 24.44 ohm. Therefore, I2 equals to by Ohm's law I2 equals to voltage divided by resistance. Voltage 7 divided by resistance 24.44 equals to 0.286 ampere. Okay, I2 मिळेल. From figure P 6.3.24c IL double dash equals to current division. Okay, 8 divided by 8 plus 10 into 0.286 equals to 0.127 ampere. हा आपल्याला करंट डिव्हिजन वरून IL डबल डॅश मिळतोय. आता पहा स्टेप नंबर 3 मध्ये फाइंड IL. टोटल करंट जो आहे IL फाइंड आउट करायचा. IL इक्वल्स टू IL डॅश मायनस IL डबल डॅश इक्वल्स टू 0.227 मायनस 0.127 इक्वल्स टू 0.1 अँपिअर. ओके, हे दोन्ही करंट जे आहेत एकमेकाला अपोजिट डिरेक्शनमध्ये आहेत IL आणि IL डबल डॅश, त्यामुळे मायनस वजाबाकी होईल. 0.227 मायनस 0.127 इक्वल्स टू 0.1 अँपिअर इतका आपल्याला करंट मिळेल. द डायरेक्शन ऑफ IL विल बी सेम ॲज दॅट ऑफ IL डबल डॅश. ज्या लोड करंटची जी दिशा आहे IL ही IL डबल डॅश सारखीच असेल. ओके, तर पहा अशा पद्धतीने सुपरपोजिशन थेरम जो होता सिलेबस टॉपिक 6.3 तो इथे संपतोय. आता याच्या पुढे सिलेबस टॉपिक 6.4 थेवेनिन्स थेरम. थेवेनिन्स थेरम आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके, आपण सुपरपोजिशन थेरम त्याच्याशी संबंधित किंवा सुपरपोजिशन थेरमवरचे बरेचसे प्रॉब्लेम एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह केलेत, पाहिलेत. काही होमवर्कला आपण दिलेले आहेत. विद्यार्थ्यांनी स्क्रीनशॉट घेऊन पुन्हा एकदा प्रॉब्लेम सुपरपोजिशन थेरम हे व्यवस्थित
समजून घ्यायचे आहेत, इंटरप्रिट करून घ्यायचे आहेत. ओके. मग नेक्स्ट व्हिडिओ, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सिलेबस टॉपिक 6.4 थेवेनिन्स थेरम हा पाहणार आहोत. थेवेनिन्स हे शास्त्रज्ञांचं नाव आहे. थेवेनिन्स हे शास्त्रज्ञ होते. त्यांनी हा थेरम डेव्हलप केलेला आहे, की लिहिलेला आहे स्टेटमेंट. तर पहा 6.4 थेवेनिन्स थेरम हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. MSBT या परीक्षांमध्ये बऱ्याचशा वेळा हा प्रश्न विचारलेला आहे. ओके. तर आपण हा जो टॉपिक आहे 6.4 नेक्स्ट व्हिडिओ, नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सो नेक्स्ट व्हिडिओ, नेक्स्ट लेक्चरसाठी पाहत राहा SRG टेक्निकल अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.